ग्रीफिंग पिरियड असतो आणि तो घ्यायला पाहिजे बिकॉज वी आर ह्युमन्स. वी डू हॅव दी इमोशन्स, वी डू हॅव द फिलिंग्स आणि ह्याला नजरअंदाज करून नाही चालणार. तुम्ही कुणाला तरी क्लिंग होऊ शकता, कुणाला तरी तुम्ही खूप घट्ट पकडू शकता कारण तुमचा आधार गेला आहे, एक लक्षात घ्या. सो हा आधार गेल्यानंतर दुसरा सपोर्ट घेणं हे साहजिक आहे. पण ते ती चूक नाही करायची आपल्याला. कारण त्यामध्ये होतं असं की तुम्ही स्वतःला हील केल्याशिवायच दुसऱ्या व्यक्तीची मदत घेता ज्याच्यामध्ये तुम्ही त्याला सिग्नल देता, बाबा रे की मी अनहिल्ड आहे आणि मी तुझ्यावर डिपेंड आहे, विच इज गुड. ओके, डिपेंड असणे इज नॉट बॅड इमोशनली. पण ह्यामध्ये तुम्ही अनहिल्ड असणं हे त्या नात्याला न्याय न देण्यासारखं आहे. तुम्हाला गृहीत धरल्यामुळे तो पार्टनर तुम्हाला वीक समजतो आणि तो वीक समजल्यामुळे तो व्यवस्थित दुसरीकडे रिलेशनशिपमध्ये म्हणजे तो चूज करतो. तर राहणं म्हणजे आजूबाजूला माणसं नसणं नाही. माणसं असून सुद्धा तुम्ही जेव्हा स्वतःला लॉयल असता, दॅट इज सेल्फ लव्ह. जेव्हा तुम्ही स्वतःबरोबर सेल्फ टॉक करू शकता, दॅट इज सेल्फ लव्ह. हॅलो, वेलकम बॅक टू लोकमत सखी. आणि आपली जी नवीन पॉडकास्ट आहे चार चौघात बोलूया, त्याचा आजचा नवीन एपिसोड. सो ज्यांना माहिती नाही आहे त्यांच्यासाठी चार चौघात बोलूया या पॉडकास्टमध्ये आपण अशा विषयांवर चर्चा करतो जे विषय खरं तर ओपनली डिस्कस व्हायला हवे, पण त्या विषयावर बोलण्यासाठी एकतर आपण लाजतो किंवा घाबरतो. आणि आजचा आपला विषय आहे आपल्या सगळ्यांच्या आवडीचा, म्हणजे आवडीचा नाही म्हणता येणार पण सगळ्यांना इंटरेस्ट असेल असा, ते म्हणजे ब्रेकअप नंतर हील कसं व्हायचं. आणि या विषयावर बोलण्यासाठी माझ्यासोबत आहेत लीना परांजपे. वेलकम मॅम, वेलकम टू लोकमत सखी. थँक्स अ लॉट. थँक्यू रिंकी. बरं, त्या इंडियाच्या फर्स्ट मिलेनियल मॅरेज एज्युकेटर आणि रिलेशनशिप कोच आहेत आणि त्यांनी कॅनडामध्ये स्पेशल ट्रेनिंगसुद्धा घेतलेली आहे या बाबतीत. सो त्या आज आपल्यासोबत असणार आहेत आणि आपल्याला डिटेलमध्ये सांगणार आहेत की ब्रेकअप नंतर नेमकं हील कसं व्हायचं. सो मॅम, वेलकम टू लोकमत सखी. थँक्यू रिंकू. मॅम, मला सांगा की जेव्हा ब्रेकअप होतं बेसिकली, तर बऱ्याच लोकांसाठी असं असतं की इमोशनली आपण डिपेंडेंट असतो त्या व्यक्तीवर. तर आपल्या शरीराचा एक भाग किंवा आपल्या हृदयाचा एक भाग बाबा आपल्या आयुष्यातून आता निघून गेलाय. तर मग ब्रेकअप नंतर आता हील व्हायचे, मूव्ह ऑन व्हायचे, त्यामध्ये बऱ्याच प्रोसिजर येतात की आधी एक्सेप्ट करणं की ब्रेकअप होणार आहे, मग ॲक्च्युअल ब्रेकअप, त्यानंतर ग्रीफ की हा झालंय की आपण रडतोय किंवा आपण आयसोलेट केलंय स्वतःला, आणि त्यानंतर मूव्ह ऑन जर्नी. सो ओव्हरऑल दिस इज अ हिलिंग जर्नी. करेक्ट. नेमकं ब्रेकअपमधून सर्वाइव्ह कसं करायचं? ह्यामध्ये ग्रीफिंग पिरियड असतो आणि तो घ्यायला पाहिजे बिकॉज वी आर ह्युमन्स. वी डू हॅव दी इमोशन्स, वी डू हॅव द फिलिंग्स आणि ह्याला नजरअंदाज करून नाही चालणार. कारण ती एक फेज आहे. ती फेज तुमची वेंटिंग आउटची आहे किंवा आय वुड से की जिथे तुम्ही तुमच्या इमोशन्स जर्नल डाऊन करू शकता, तुम्ही पेन डाऊन करू शकता. हे खूप चांगलं म्हणजे एक सोल्युशन असू शकेल त्याकरता. सो जेव्हा तुमचा पेन पेपरवरती येतो त्यावेळेला तुम्हाला ते मन हलकं होणं, थोडंसं जरा इझिली अनबर्डन होणं हे खूप सोपं होऊन जातं आणि ही गोष्ट होते म्हणजे त्या ह्याच्यामध्ये. आता हे झाल्यानंतर पुढची सिच्युएशन अशी असते की तुम्ही स्वतःवरती काम करायला पाहिजे. लाईक त्याच्यामधनं तुम्हाला जर गिल्टमध्ये गेला असाल, जर त्यातनं तुम्हाला इन्सिक्युरिटीज असतील किंवा एखादी फिअर असेल, तर त्या भीतीवरती तुम्ही सेल्फ इंट्रोस्पेक्ट करून स्वतःवर काम करणं हे त्याच्यावरती रामबाण उपाय असेल. इन बिटवीन ह्यातला धोका असा असू शकतो की आत्ता ब्रेकअप झाला आहे आणि त्या ओव्हर द पिरियड ऑफ टाईम से एक आठवडा घे किंवा 15 दिवस घे, या 15 दिवसात तुम्ही परत नेटवर्किंग स्टार्ट करता, तुम्ही फ्रेंड्सकडे जायला चालू करता आणि यामध्ये हायर चान्सेस असे असतात की तुम्ही कुणाला तरी क्लिंग होऊ शकता, कुणाला तरी तुम्ही खूप घट्ट पकडू शकता कारण तुमचा आधार गेला आहे, एक लक्षात घ्या. सो हा आधार गेल्यानंतर दुसरा सपोर्ट घेणं हे साहजिक आहे. पण ती चूक नाही करायची आपल्याला. कारण त्यामध्ये होतं असं की तुम्ही स्वतःला हील केल्याशिवायच दुसऱ्या व्यक्तीची मदत घेता ज्याच्यामध्ये तुम्ही त्याला सिग्नल देता, बाबा रे की मी अनहिल्ड आहे आणि मी तुझ्यावर डिपेंड आहे, विच इज गुड. ओके, डिपेंड असणे इज नॉट बॅड इमोशनली. पण ह्यामध्ये तुम्ही अनहिल्ड असणं हे त्या नात्याला न्याय न देण्यासारखं आहे.
आणि ह्याच्यात त्या समोरच्या व्यक्तीचा काही दोष नसतो, नंबर 1. किंवा तुम्ही इव्हन त्याच्या हातामध्ये अशा प्रकारे टूल्स देताय की तुम्ही वीक आहात हे त्याला सिग्नल देताय तुम्ही, आणि ह्याचा तुमच्यावरती दुष्परिणाम होऊ शकतो. बिकॉज दॅट पर्सन माइट यूज इट ॲज अ टूल, ॲज अ आय वुड से अ बुमरँग आपण म्हणूया, किंवा यू कॅन यूज इट ॲज अ टूल अगेन्स्ट यू. सो ही काळजी घेणं फार गरजेचं आहे असं मला वाटतं ह्याच्यामध्ये. ओके, सो आपण पुन्हा त्याच प्रश्नाकडे येऊ की सवय म्हणजे बऱ्याचदा असं असतं की 1 तास किंवा 2 तास आपण दिवसभरातून त्या व्यक्तीशी बोलत असतो, किंवा सकाळी तो मेसेज असणं किंवा तो कॉल असणं किंवा भेटण्याचा जो वेळ आहे की आपण रोज कदाचित अर्धा तास पाऊण तास त्या व्यक्तीला भेटत असेल, आणि आत्ता तो जो वेळ आहे तेव्हा आपल्याकडे करायला काहीच नाहीये, मग आपल्याला माहितीच नाही बाबा काय करू मी आता, कसं डील करू, मग तो जो वेळ आहे तो कसा आपण यूज करायला हवा. मी जसं म्हटलं तसं स्वतःवर जेव्हा तुम्ही काम करायला लागाल ना, तुम्हाला तुमचा अप्रोच बदलेल, तुमची डिपेंडन्सी थोडीशी बदलेल, आणि तुम्ही सेल्फ इंडिपेंडंट होऊन स्वतःमध्ये काय लूप होल्स आहेत की या नात्यामध्ये काय माझं चुकलं हे तुम्ही इंट्रोस्पेक्ट करणं फार गरजेचं आहे. जेव्हा तुम्ही सेल्फ ॲनालिसिस कराल तेव्हा तुम्हाला असं कळेल की बाबा हां याच्यापैकी या 3 चुका माझ्या होत्या. सो इन्स्टेड ऑफ फोकसिंग ऑन द लॉस यू विल स्टार्ट फोकसिंग ऑन व्हॉट प्रॉफिट आय कॅन गेन, किंवा ह्या संधीचा मी फायदा कसा घेईन. आणि जरी तुम्हाला असं वाटलं की हा ब्रेकअप झाला आहे आणि त्यातनं मला परत काही करेक्शन्स करायचे आहेत, म्हणजे मला परत नातं त्याच्याच बरोबर किंवा तिच्याबरोबर मला जुळवायचं आहे, तर ते करताना तुम्ही आधीच्या चुका नाही करणार. म्हणजे दिस इज व्हॉट आय कॅन से, राईट. आणि ते खूप व्हॅलिड असेल, प्रॅक्टिकल असेल, कारण असं नातं तोडून नातं नाही तुटत, आणि स्टील खूप टॉक्सिक आहे, नार्सिसिस्ट आहे, किंवा इवन वन साइडेड असू शकतं, इमोशनल इन्व्हॉल्वमेंट जास्त असू शकते. पण एवढं सगळं असताना माझ्या काय चुका झाल्या, मी जास्त ओव्हरलिनिंग केलं का ज्याच्यामुळे मी गृहीत धरले गेले समोरच्याकडनं, असंही होऊ शकतं. तर ह्यामध्ये त्याचा दोष नसून आपण काम करण्याची गरज आहे. आणि हे करत असताना डेफिनेटली तुम्हाला स्वतःला करेक्शन्स मिळत जातात, तुम्ही तिथे फोकस करता, आणि मग तो लॉस हळूहळू भरून निघतो. ओके, दॅट इज व्हॉट आय फील. आणि त्यातनं मग तुम्ही खूप फर्म असणं फार गरजेचं आहे तुमच्या मतांशी. बरोबर, दॅट्स द सेकंड स्टेप. म्हणजे मतांशी फर्म असाल की परत मागे नाही जायचं आहे, की इथे मी करेक्ट होते, ह्या माझ्या चुका झाल्या ज्या मी करेक्ट करते, पण इथून मी परत त्याच्याकडे परत मागे नाही जाणार, मी मागे वळून बघणार नाही, कारण का येस आय वॉज करेक्ट, एवढा तुमचा कॉन्फिडन्स असेल, दॅट इज गुड. अँड देन यू मूव्ह ऑन, देन यू आर रेडी टू मूव्ह ऑन. असं आहे. बऱ्याचदा काय होतं की ब्रेकअप झाल्यानंतर मोस्टली मुलांचं मला वाटतं असं होतं की ते इमोशन्समधून पळ काढण्याचा प्रयत्न करतात. आता जेव्हा मी म्हणते इमोशनलमधून पळ काढणं म्हणजे आता माझा ब्रेकअप झाला, आता मी कामावर फोकस करणार, मला फक्त काम करायचं आहे, मी कोणत्याच गोष्टीमध्ये पडणार नाही, किंवा चल मी ट्रॅव्हल करतो, मी फिरून येतो किंवा मी फिरून येते. मग ते जे इमोशन, ते जी ग्रीफची जी प्रोसिजर असते की थोडं बाबा एक्सेप्ट करायचे की हो माझं ब्रेकअप झालं आहे, त्या एका प्रोसिजरमधून आधी जावं लागतं असं म्हणजे मला तरी वाटतं. तर मग असे जे लोक आहेत की जे डिरेक्टली हील होण्याचा प्रयत्न करतात की चलो काम करूयात, बिझी होऊयात लाईफमध्ये, ते खरंच हील होऊ शकतात का? नाही, कारण तो क्विक फिक्स नाहीच आहे, राईट. इट्स जस्ट युअर इम्पल्सिव्ह बिहेवियर. कारण हे तुमच्या जनरेशनचा प्रॉब्लेम आहे, आय वुड से. म्हणजे मी त्यावर फोकस नाही करत आहे, पण मिलेनियल्सच्या ह्या थिंकिंग पॅटर्नमध्ये होतंय असं की सगळंच खूप इन्स्टंट मिळत गेलेलं आहे, आणि ते वातावरण आहे, त्यामुळे त्याला दोष देऊन उपयोगाचं नाहीये. सो इम्पल्सिव्ह बिहेवियर इट सेल्फ इज इन दॅम. मग ह्याचा परिणाम रिलेशनशिपवरती पण होणार. सो जसा ब्रेकअप होतो तसं त्यांना वाटतं की आपण क्विकली ह्याच्यातनं बाहेर पडूया, म्हणजे आपण हॅपीनेसमध्ये राहू. आणि मग त्या झेस्टमध्ये किंवा पर्स्यूट ऑफ हॅपीनेस व्हॉट दे डू इज दे टेक द हेल्प ऑफ डोपामाइन रिलीज. In the sense, dopamine is a temporary happiness, right? मग तो तुम्हाला कुठच्या सबस्टन्समधनं मिळू शकतो, अल्कोहोलमधनं मिळू शकतो, सिगरेटमधनं मिळू शकतो, सोशल मीडिया, म्हणजे ज्यातनं तुम्हाला रिलीज होऊ शकतोय, अशा प्रकारे तुम्ही त्या गोष्टींची मदत घेता, राईट. मग तुम्हाला वाटतं पार्टी केली की आपण त्याच्यातनं बाहेर येऊ, अरे सेल्फ लव्ह म्हणतो आपण त्याला, मग त्या सेल्फ लव्हमधनं आपण कुठेतरी सोलो ट्रिपला गेलो तर आपण ह्याच्यातनं बाहेर येऊ. पण काय होत आहे माहिती आहे का, यू आर जस्ट कीपिंग दोज इमोशन्स अंडर द रग्स.
अगदी. and it doesn't work. It will never work. You need to release your emotions. You need to, the way I told earlier, की त्याप्रमाणे त्या प्रोसेसमधनं जायला पाहिजे, क्विक फिक्सच्या नादापायी. म्हणजे कारण काय होणार आहे की जर का तुम्ही करिअरवरही फोकस केलं आणि ह्या सगळ्या गोष्टींची मदत घेतली, तर त्यानंतर जेव्हा हे सगळं सॅच्युरेट होईल तेव्हा ते परत दाबलेलं असणार आहे. सप्रेस्ड इमोशन्स आहेत त्या, कधी ना कधीतरी तो वोल्कॅनो फुटणार. बरोबर बरोबर. बरं, इमोशन्स मधून पळ काढणं, मला त्याचं रिझन असं असू शकतं का की काही लोकांना इमोशनली वीक होणं म्हणजे कुठेतरी असं वाटतं की मी वीक आहे की काय, की माझी पर्सनॅलिटी वीक वाटेल लोकांना जर मी इमोशनली वीक झालो किंवा मी रडलो तर लोकांना असं वाटू शकतं, म्हणून ते इमोशन्समधून पळ काढतात. काय आहे की मी जसं म्हणते तसं की प्लास्टिक हॅपीनेस किंवा टेम्पररी हॅपीनेसची एवढं त्याचं म्हणजे गाजावाजा केला जातोय की आपण सारखं हॅपी राहायला पाहिजे. पण ह्या हॅपीनेसला काही पॉइंटच नाहीये ना, की जेव्हा तुम्ही तो प्लास्टिक हॅपीनेस किंवा तो आनंद घेऊन तुम्ही समोरच्याला दाखवताय, पण जेव्हा तुम्ही एकटे आहात तेव्हा मात्र तुमचं आतलं काळीज रडताय किंवा तुम्ही स्वतः रडताय की यू रिअली वॉन्ट टू कम आउट ऑफ इट, यू वॉन्ट टू वेंट आउट ऑफ इट. मग कोणापासून लाजताय तुम्ही? कशाला तुम्ही हा खोटी प्रतिमा घेऊन तुम्ही चालताय? म्हणजे ह्यानी तुम्हाला हेल्प नाही होणार आहे. लोकांना वाटेल अरे हा मूव ऑन झाला किंवा ही मूव ऑन झाली, किंवा तुमच्या एक्सला दिसताना सोशल मीडियावर दिसताय की अरे छानच मूव ऑन झाला की व्यवस्थित, म्हणजे मग मी गिल्टमध्ये आहे का किंवा मी काही चूक केली का? सो असं तुम्ही प्रेझेंट करू शकतात, पण ते व्हर्च्युअल राहील ना. दॅट्स नॉट ॲक्च्युअल, दॅट्स नॉट अ रिअलिटी. आतमधून स्वतः हील होत नाही, तुम्ही हीलच नाही झालात आणि त्याचे कधी ना कधीतरी पडसाद तुम्हाला आयुष्यामध्ये मिळणार. तो इट्स बेटर की आताच्या आता वेळ घ्या, ब्रेक घ्या तुमच्या आयुष्यामध्ये एका फेजसाठी. ब्रेक घ्या फ्रेंड्सपासनं, सगळ्यांपासनं. वर्क ऑन युअर सेल्फ, बी ऑनेस्ट टू युअर सेल्फ. मला असं वाटतं की द वर्स्ट थिंग यू कॅन डू टू एनीवन इज चीटिंग, आणि खूप जण अग्री पण करतील. सो बऱ्याचदा असं होतं की काही ब्रेकअप चीटिंगमुळे होतात, की समोरच्या पार्टनरने चीट केलंय बाबा म्हणून मी ब्रेकअप केलंय किंवा त्याने स्वतः ब्रेकअप केलंय. मग त्याच्यानंतरची जी हिलिंग जर्नी असते मला वाटतं ती जास्त डिफिकल्ट असते, कारण कंटिन्युअसली तुमच्या सबकॉन्शियस माइंडमध्ये हे सुरू असतं की बाबा मी इथे रडते किंवा मी रडतोय, आणि त्यावेळेस तो पार्टनर त्या व्यक्तीसोबत आहे का किंवा ते दोघं सोबत असतील, माझं काय, त्या गोष्टी कंटिन्युअसली डोक्यात येतात. मग अशा प्रकारचं जेव्हा ब्रेकअप होतं तेव्हा कसं हील व्हावं त्यातून? आता जेव्हा आपण चीटिंग अनुभवतो ह्या नात्यामध्ये, तेव्हा त्यामध्ये आपण म्हणू की त्याची चूक आहे किंवा तिची चूक आहे, राईट, की त्यांनी मला चीट केलं किंवा तिने चीट केलं. हा सरफेस आहे. पण याच्या खाली जर का बघितलं तुम्ही रूट लेवलला, तर कदाचित असं असू शकतं की तुमच्याकडनंही काही चूक झाली असेल ना. तुम्ही त्या नात्याला जस्टिस नाही देऊ शकला असाल. मे बी तुम्ही खूप जास्त प्रॅक्टिकली विचार करून त्याच्या इमोशन्सला तेवढा इम्पॉर्टन्स नसेल दिला. सो द पर्सन माइट बी सिकिंग समथिंग जे त्याला नाही मिळालं नात्यामध्ये, म्हणून त्यांनी कुठेतरी त्याचं म्हणजे आपण म्हणतो तसं नात्याच्या बाहेर त्यांनी लक्ष घातलं. ओके, हा एक अँगल झाला. कधी कधी असं होतं की तुम्हाला गृहीत धरल्यामुळे तो पार्टनर तुम्हाला वीक समजतो, आणि तो वीक समजल्यामुळे तो व्यवस्थित दुसरीकडे रिलेशनशिपमध्ये म्हणजे तो चूज करतो दुसरा पार्टनर. काय कळणार आहे किंवा ह्याला काय कळणार आहे किंवा हा असाच आहे, हा काही जास्त मला फार काही पॉझिटिव्ह नाहीये, कारण काही रिच आउट नाही करणार, ह्याचा चांगला विश्वास आहे माझ्यावरती. पण स्टील तुम्हाला काहीतरी तुम्ही लॅक करत असता त्या नात्यामध्ये, जे तुम्ही बाहेर शोधता, राईट. आता हे चीटिंग दिसायला दिसलं. आता मी जर चीट झालोय किंवा झालीये, तर ह्याच्यातनं मूव्ह ऑन करण्यासाठी पहिलं मला बघावं लागेल की मी किती ऑनेस्टली या नात्याला जस्टिस दिलाय, नंबर 1. अँड नंबर 2 इज, जर का मी चीट झालीये तर मी कुठेतरी कोणाला तरी बोट दिलं तर हात पकडलाय का त्यांनी, हा अप्रोच फार महत्वाचा. धिस आय कॉल्ड ॲज आय वुड से मिलेनियल्स. खूप छान कॅरेक्टरिस्टिक्स आहेत, राईट. दे आर एनर्जेटिक, दे आर बोल्ड, दे आर कम्फर्टेबल इनफ, दे आर सो स्मार्ट इनफ अँड करिअर ओरिएंटेड, एव्हरीथिंग इज सो ग्रेट. पण हेच मिलेनियल्स नात्यामध्ये का डमनेस यूज करतात? आय डू कॉल देम हक्कानी. इट्स माय कन्सर्न टुवर्ड्स देम दॅट दीज मिलेनियल्स आर डम्ब ॲट पर्सनल लेवल. वाय? बिकॉज दे आर नॉट हँडलिंग द इमोशन्स स्मार्टली. आणि असं करताना होतंय असं की त्यांनी मला चीट केलं, पण मी पण कुठेतरी मूर्ख होते का किंवा होतो का, की कुठेतरी मी कॅरीड अवे झालो, कुठेतरी मी कॅरीड अवे झाले, आणि ज्यामध्ये मला ते रेड फ्लॅग्स दिसलेच नाही किंवा मला ते
ते संकेत येत होते पण तरीही मी दिसले पण मी इग्नोर केले, इग्नोर कारण त्या व्यक्तीला आयुष्यातून जाऊ नये द्यायचं. नाही, मी प्रेमात होते किंवा मी प्रेमात होतो, केवढी सुंदर आहे ती किंवा केवढा छान आहे तो, किती केअर घेतोय, पण प्लीज स्टार्ट अंडरस्टँडिंग बियॉन्ड द सीन्स. आय मीन लाईक इट इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. आणि तिथून मग तुम्ही ती जर्नी जेव्हा रिअलाइज होईल तुम्हाला, तेव्हा तुम्ही परत आधी म्हटलं तसं इंट्रोस्पेक्ट करून तुम्ही पुढे जाऊ शकाल. अगदी अगदी. जसं तुम्ही आधी म्हणालात की बोट दिलं तर त्याने हात पकडला का, म्हणजे ते वाक्य खूप छान होतं. मला असं वाटतं की बऱ्याचदा काय होतं ना की एक रिलेशनशिप संपल्यानंतर मोस्टली आपण सेल्फ क्रिटिसिझममध्ये पण जातो. म्हणजे तुम्ही म्हणालात तसं की मी कुठे चुकले का, की मी गुड इनफ नव्हते का किंवा नव्हतो का. मग आता ते जेव्हा डोक्यात विचार यायला सुरुवात होतं तेव्हा असं वाटतं मग मी स्वतःला करू का रिपेअर थोडंसं, मग पुन्हा ते नातं चालू होईल का किंवा पुन्हा ती व्यक्ती माझ्यावर प्रेम करेल का. मग आपण स्वतःलाच असं समजायला लागतं नाही मग मी चुकीचे होते किंवा मला स्वतःला बदलण्याची गरज आहे. मग ती हिलिंग जर्नी मला वाटतं चुकीच्या मार्गाने कुठेतरी जायला सुरुवात करते असं मला वाटतं. सो आपण ह्याच्यामध्ये म्हणू की जेव्हा आपण गिल्टमध्ये आहोत तर पहिलं आधी स्वतःचा कॉन्फिडन्स वाढवणं गरजेचं आहे, आणि तोही रॉंग नाही तर करेक्ट. आता रॉंग कॉन्फिडन्स कसा, तर तोच चुकीचा आहे आणि त्याच्यामुळे मला आता आय हॅव टू शिफ्ट माय सेल्फ, हा रॉंग कॉन्फिडन्स झाला. करेक्ट कॉन्फिडन्स असा असेल की जिथे तुम्हाला कळतंय की ह्या चुका आहेत आणि त्या तुम्ही ॲक्सेप्ट करताय, तेव्हा तुम्ही त्याच्यावरती काम करायला लागता. आणि काम करायला लागतं तेव्हा तुमचा अँगल बदलतो, अप्रोच बदलतो, स्वतःकडे बघण्याचा पर्स्पेक्टिव्ह बदलतो. त्या नात्यापासून तुम्ही थोडं डिटॅच होता. आणि जेव्हा तुम्ही डिटॅच होता डोळसपणे तुम्ही तिथे बघू शकता, असं मला वाटतं. मेल रॉबिन्स आपल्या सगळ्यांना माहिती आहेत, त्यांच्या पॉडकास्टमध्ये त्यांनी असं सांगितलं होतं की जेव्हा कोणती व्यक्ती तुम्हाला खूप जास्त गरज असते त्या व्यक्तीची, तेव्हा ती व्यक्ती जेव्हा तुम्हाला सोडून जाते तेव्हा तुमचे जे इमोशन्स आहेत त्यांना अँगरमध्ये कन्वर्ट करा. थोडंसं प्रॅक्टिकली विचार करायला सुरुवात करा की जर ती व्यक्ती खरंच बाबा माझी असती तर ती माझ्यापासून लांब गेली असती का. असं त्यांनी स्पष्ट सांगितलेलं आहे की तुमचे इमोशन्स अँगरमध्ये कन्वर्ट करा, तुमची मुव्हिंग जर्नी किंवा तुमची हिलिंग जर्नी इझी होते. इज इट ट्रू? इट इज ट्रू. I do tell my clients to keep their emotions packed in the corner of one room. अगदी. आणि दॅट वर्क्स वंडरफुली. म्हणजे काही टूल आहेत जे मी यूज करते आणि ते ॲक्च्युली हेल्प करतात. कारण जेवढं मी आता म्हटलं ना डिटॅच जेवढं तुम्ही व्हाल इमोशनली तेवढं तुम्ही रियालिटीमध्ये येता, तेवढं तुम्ही प्रॅक्टिकली विचार करायला लागता. म्हणजे तुम्ही इमोशनली विचार नाही का करायचा आहे, नक्कीच करायचा आहे, पण आत्ता तुम्हाला इमोशनल वीकनेसची गरज नाही आहे, तुम्हाला इमोशनल स्ट्रेंथची गरज आहे आणि जे तुमच्याकडे नाही आता. सो प्रॅक्टिकली विचार करून स्वतः करता मी काय काय करू शकतो किंवा शकते, आणि मग ते ठोकताळे घेऊन त्याप्रमाणे काम करून यू कॅन वर्क ऑन युअर सेल्फ टू बिकम इमोशनली कंपोज्ड, इमोशनली स्ट्रॉंग अँड प्रेझेंटेबल. अगदी अगदी. दॅट इज हाऊ इट म्हणजे अँगर समटाइम्स हेल्प असं म्हणायला हरकत नाही. येस येस येस. ओके. बरं, मुलांबद्दल बोलूया. मुलांचं ब्रेकअप नंतर मोस्टली असं असतं की मला माझे इमोशन्स कोणाला दाखवायचे नाहीयेत किंवा मी रडू शकतो म्हणजे मी वीक आहे, म्हणून ते नेहमी त्यांचे इमोशन्स कंट्रोलमध्ये ठेवतात. मग एकदा ब्रेकअप झालं की पूर्ण लग्न होईपर्यंत त्यांच्या डोक्यामध्ये ती मुलगी तशीच असते, कारण की ते कधी त्याच्यामधून हीलच झालेले असतात. जसं आपण मुली मोस्टली शेअर करतो आपल्या फ्रेंड्सशी किंवा कधी कधी आईशी की असं असं झालं, मला हे वाटलं, आपण इमोशन्सला थोडं लेट गो करतो. पण मुलांकडून मोस्टली तसं होत नाही. त्यांनी नेमकं कसं हील व्हावं? मुलांच्या बाबतीत म्हणायला गेलं तर ते एक्सप्रेस नाही करत, म्हणजे त्यांना फील होत नाही असं नाहीये, त्यांना इमोशन्स नाहीत असं नाही, पण समहाव त्यांची विचार करण्याची पद्धत अशी असते की जर का, म्हणजे हे मी अगदी क्लोजली काम करते मिलेनियल्स बरोबर म्हणून सांगते की त्यांची विचार करण्याची पद्धत असते की जर का एकीबरोबर आपण 3-4 वर्ष आहोत, सो ॲक्च्युली दे हॅव द रोल ऑफ अ कमिटेड पार्टनर अँड दे आर एक्झॅक्टली एक्सपेक्टिंग दॅट कमिटमेंट फ्रॉम देअर पार्टनर. आणि जर त्या मुलीनी चीट केलं असेल किंवा ज्या मुलीनी डिसिजन घेतला नसेल लग्नासाठी म्हण किंवा सिरियस रिलेशनशिपमध्ये एक ग्रो करण्यामध्ये, तर तो डिसहार्टन होऊन जातो. त्याचा ह्या रिलेशनशिपवरती जो विश्वास आहे तो विश्वास निघून जातो आणि तो म्हणतो बाई आता नको, असा त्यांचा अप्रोच असतो. आता ह्यातून हील करण्यासाठी सर्वात पहिली गोष्ट म्हणजे की तुम्ही एकदम खूप कॅरिड अवे होणं, खूप इन्व्हॉल्व्ह होणं आणि नंतर एकदम डिटॅच होणं किंवा एकदम अग्रेसिव्ह होणं, हा त्याच्यावरती नाही आहे. बॅलन्स साधला पाहिजे. तर ह्याकरता मुली चांगल्याही असतात, खरं प्रेमही मिळू शकतं. या विश्वासाला पहिला ॲक्सेप्ट करा. तो विश्वास आल्यानंतर परत सांगते तसं
अगेन सेल्फ इंट्रोस्पेक्शन करून त्यातले जे काही तुमच्याकडनं गाळल्या गेलेल्या जागा आहेत त्या रिकाम्या जागा भरामध्ये पहिल्या जागा भरा. ते ब्लॉक्स पहिले भरा की ह्याच्यामध्ये मी थोडासा जास्त जरा गिफ्टिंग करत होतो किंवा मी जास्तच विश्वास ठेवत होतो किंवा मी जास्त गिफ्ट करत होतो पेक्षा मी खूप जास्त कमिटमेंट दाखवली. ज्याला ती वर्थ आहे का हाही विचार मी केला नाही. कारण जिथे इन्व्हेस्टमेंट आहे तिथे ROI पाहिजे, राईट. आणि तो जर मिळत नसेल तर तो सिग्नल तुम्हाला गेला पाहिजे की इथे मला म्हणजे एकदा दोनदा तीनदा तुम्ही 4 वर्ष आहात, तुम्ही किती वेळा तरी भेटलेला आहात. सो ह्याच्यामध्ये तुम्ही कोणाची फसगत करत होतात, तिची, नात्याची का स्वतःची? आणि जर स्वतःची करताय तर ती फसगत सोडून डिटॅच होऊन स्वतःला पहिले एज्युकेट करा की ह्यातनं हील होण्याकरता मला या गोष्टी करायच्या आहेत. स्वतःला कंपोस्ट करायचं आहे, स्वतःला बॅलन्स ठेवायचं आहे. आणि हे त्यांनी स्वतःनी करायला पाहिजे. हे क्विक फिक्स नाही आहे. इन्स्टंट रिलेशनशिप नाही जमू शकत, म्हणजे नसतंच. म्हणजे अगदी. पुढच्या प्रश्नाकडे येऊयाच, पण त्याआधी जस्ट आपण डिस्कस करत होतो म्हणून की एखादं रिलेशनशिप तुटल्यानंतर बऱ्याचदा ट्रस्ट इश्यूज होतात. म्हणजे मुलींसाठी असं होतं की त्यांचा एक आय हेट बॉईज क्लब बनून जातो किंवा मुलांचं असं होतं की आय हेट गर्ल्स क्लब बनतो की नाही रिलेशनशिपमध्ये पडायचंच नाही, सगळ्या मुली तशा किंवा सगळे मुलं तसेच, असा ट्रस्ट इश्यूज होतात ऑब्व्हियसली. सो त्या ट्रस्ट इश्यूज मधून ओव्हरकम कसं करावं? ट्रस्ट इश्यूज वरती तुम्ही एक कंडिशन्ड माइंडसेटमधून बाहेर येण्याची गरज आहे. करेक्ट. कारण तुम्ही कंडिशन्ड आहात की हे असं आहे आणि ते तसं आहे. दॅट डझंट मेक देअर रियालिटी. त्यामुळे तुम्ही तुमच्या बिलीफ पॅटर्नमधनं पहिलं शिफ्ट व्हायला शिका की हे असं नाही आहे. कारण तुम्हाला अनुभव आलाय म्हणजे तो तसाच आहे किंवा ते कम्प्लीट आय मीन मुलंच तशी आहेत किंवा मुलीच तशा आहेत असे ठोकताळे बांधणं खूप चुकीचं ठरेल. तर ह्याच्यामधनं आधी पहिलं स्वतः फ्लेक्झिबल राहणं फार गरजेचं आहे. किंवा मला कधी आता खरं प्रेम मिळणारच नाही, ते फॉल्स बिलीफ कोणी बनलेलंच नाही असे विचार डोक्यात येतात. फॉल्स बिलीफ आहे हा. तर त्या फॉल्स बिलीफ मधनं त्या कंडिशनिंग मधनं बाहेर येण्याची गरज आहे. इट टेक्स टाइम. इट रिअली टेक्स टाइम. म्हणजे मी आता क्लोजली एका कंडिशनिंग मधनं बाहेर येणाऱ्या क्लायंट बरोबर ज्या काम करते त्याचं जवळजवळ 9 ते 10 वर्ष नाही आहेत, जवळजवळ 25 वर्षाचं कंडिशनिंग आहे. हिज एज इज 31 years old हार्डली, बट 25 years ऑफ कंडिशनिंग की मुली किंवा बायको किंवा जो काही पार्टनर आहे तो सुंदरच पाहिजे दिसायला. आणि इट्स व्हेरी डिफिकल्ट फॉर हिम टू सर्च अ लाईफ पार्टनर. लास्ट 5 years इज बीन स्ट्रगलिंग. आणि त्याला सुंदरच पार्टनर पाहिजे आणि दॅट्स व्हॉट इज नॉट हॅपनिंग. सो यू हॅव टू शिफ्ट युअर mindset from the physical beauty to the emotional beauty, inner beauty, the practical beauty. You mean to say की ज्याच्यामध्ये इंटेलिजन्स पण असतो, इमोशन्स असतात, फिलिंग्सला हँडल करण्याची कपॅसिटी असते. मग अशी व्यक्ती तुम्हाला जास्त लॉंग लास्टिंग लंबी रेस का घोडा वगैरे असेल ना. तुम्ही जर शॉर्ट टर्म करता बघता तर तुमचं ते रिलेशनशिप शॉर्ट टर्मच राहील. अगदी 100%. बरं, पुन्हा मागे येऊयात की मुली रिलेशनशिपमधून जेव्हा बाहेर पडतात तेव्हा त्यांच्यासाठी सर्वात डिफिकल्ट गोष्ट ही असते की इमोशनल डिपेंडन्सी. म्हणजे त्या इमोशनली त्या व्यक्तीसोबत एवढ्या अटॅच झालेल्या असतात की ती अटॅचमेंट त्यांना सोडवतच नाही. म्हणजे जरी त्यांच्याकडे त्यांचे फ्रेंड्स आहेत किंवा मम्मी आहे, आई वडील आहेत, तरी सुद्धा त्यांना असं वाटतं की नाही मी त्या व्यक्तीशी इमोशनली जसे कनेक्ट व्हायचे ना तसं मी कोणाशीच कनेक्ट होऊ शकत नाही. मग आता ही इमोशनल अटॅचमेंट त्यांनी कशी दूर करावी? इमोशनली मी जर एका व्यक्तीवरती अटॅच आहे आणि त्याच्यावरती डिपेंड आहे सपोज, विच इज नॉट अ रॉंग थिंग, पण ही डिपेंडन्सी ठेवताना यू आर नॉट, अगेन आय वुड से यू आर युझिंग युअर डमनेस, इज दॅट बिकॉज यू आर नॉट स्मार्ट इनफ. व्हॉट यू डू इज यू डिपेंड इमोशनली ऑन द पार्टनर, बट यू डोंट मेक शुअर की तो पार्टनर पण माझ्यावरती इमोशनली डिपेंडंट असेल. आणि ही एवढी घोडचूक केल्यानंतर त्याचे रिपोकशन जसे तुम्हाला मिळणार ते मिळतात. तुम्ही कम्प्लिटली शॅटर्ड म्हणू आपण, असे होऊन जाता, इतके वीक होऊन जाता. आणि मग तुम्हाला वाटतं की आता ही सिच्युएशन मी कशी डील करू. म्हणजे आई बाबा इज नॉट द राईट पर्सन त्यावेळेला, किंवा फ्रेंड किंवा मैत्रीण इज नॉट आय वुड से बहीण इज नॉट अ राईट पर्सन. तर मला तोच जास्त समजून घेतो किंवा मला तीच जास्त समजून घेते. तर आता जो काही घाव झालाय तो झालाय. परत तेच आपल्याला ह्याच्यातनं इमोशन्स काढण्याकरता, कारण इमोशन्स आपण वाईजली आणि कॉन्शियसली नाही ना इन्व्हेस्ट केल्यात. आपण खूप बेदरकारपणे किंवा आय वुड से कॅरीड अवे होऊन
आपण ह्या इमोशन्स इन्व्हेस्ट केल्यात. मग ह्या वेळेला आपल्याला आता सजगतेने त्या इमोशन्स काढण्याची गरज आहे. इट विल टेक टाइम. It will take time, it will require your consciousness, it will require your work, it will require your mindfulness, की ज्यामधनं एवढ्या इमोशन्स मी कशा सहजगत्या त्याला देऊ शकले किंवा या नात्याला देऊ शकले किंवा तिला देऊ शकलो, वॉट एव्हर इट इज. तर ह्यातनं बाहेर येण्यासाठी मला स्वतःला प्रयत्न करायचा आहे. कारण त्याला काही किंवा तिला काही फार फरक पडला असं मला माहिती नाही आहे म्हणजे, राईट. तो आधी स्वतःला एज्युकेट करा आणि मग त्याच्यातनं इमोशन्स काढण्याकरता ॲक्च्युली त्याच्यामध्ये तुम्ही लिटरेचर वाचा, तुम्ही गुगल सर्च करा, तुम्ही व्हिडिओज पहा, तुम्ही जर्नलिंग करा, कितीतरी गोष्टी आहेत. तुम्ही कुठल्या ॲक्टिव्हिटीजमध्ये स्वतःला इन्व्हॉल्व्ह करा आणि मग तुम्ही वेंट आउट होण्यासाठी फ्रेंड्सचा सपोर्ट घेऊ शकता. आणि इफ दिस ऑल्सो डझंट वर्क, प्लीज रीच आउट टू एक्सपर्ट्स. इट्स नॉट तुम्हाला लगेच सायकियाट्रिस्टकडे जायचं आहे आणि क्विक. काय होतं ना, कम्प्लिटली काही काही गोष्टींच्या म्हणजे त्याची एक आय वुड से हील होण्याची प्रोसेसची वेळ लागते. तुम्ही सगळंच क्विक फिक्स करण्याच्या नादामध्ये कन्फ्युजन करून टाकता म्हणजे असं मला वाटतं. बरं, इमोशनल अटॅचमेंट नंतर फिजिकल अटॅचमेंट किंवा फिजिकल इंटिमेसी असते बऱ्याचदा. आणि खूप वेळा काय होतं की मुलींच्या बाबतीत, मुलांच्याही बाबतीत खूप रेअर केसेसमध्ये, पण मुलींच्या बाबतीत मोस्टली असं होतं की फर्स्ट हार्टब्रेक जे असतं ना, कधी कधी असं असतं की मुली पहिल्यांदा फिजिकली त्या व्यक्तीशी क्लोज आलेल्या असतात किंवा त्या व्यक्तीवरती त्यांनी विश्वास ठेवलेला असतो की बाबा याला मी स्पर्श करून देऊ शकते. मग जेव्हा ते ब्रेकअप होतं तेव्हा त्यांची जी ती फिजिकल डिपेंडन्सी किंवा फिजिकल अटॅचमेंट असते त्या कुठेतरी ती मिस करतात किंवा कधी कधी असं वाटतं त्यांना की मी चुकीचं केलं का, मी हे करून बसली आहे बाबा आता त्या व्यक्तीसोबत, पण आता ती व्यक्ती माझ्या आयुष्यातून गेली आहे. किंवा कधी कधी फक्त मिस केल्या जातात त्या गोष्टी किंवा ती फिजिकल नीड असते. मग ब्रेकअप नंतर त्यातून बाहेर पडायचे किंवा ओव्हरकम करायचे तर कसं? फिजिकल नीडला ओव्हरकम करण्याचा दुसरा मार्ग म्हणजे स्वतःला परत इमोशनली स्ट्रॉंग करणं. कारण फिजिकल नीड हे दिसणारं बाहेरचं आवरण आहे. इट्स ऑलवेज द इमोशन्स आर इन्व्हॉल्व्ड ओव्हर दॅट. कारण तुम्ही इमोशनली अटॅच झालात म्हणून तुम्ही पहिल्यांदा कुठल्याही पुरुषाला तुम्हाला टच करू दिलं, राईट, आणि तेवढं त्याला अलाउ केलं, तुम्हीही एन्जॉय केलं, विथ कन्सेंट तुमचा सेक्स झाला किंवा तुम्ही फिजिकली इंटिमेट झाला. पण मग ह्याच्यानंतर जर का तुमचा ब्रेकअप झाला आहे तर तुम्हाला हे जाणण्याची गरज आहे की तो एक फिजिकल पार्ट होता, तो एक आय मीन टू से प्रॅक्टिकल लेवलवरती आपल्या शरीराची ती भूक होती आणि जी आपण भागवली. दॅट इज इट. प्लीज डू नॉट ओव्हरथिंक अबाउट इट. करेक्ट. कारण ह्यानी तुम्ही स्वतःला आणखीन हार्म करणार आहात आणि तेही तुम्ही मेंटल लेवलला हार्म करणार आहात. नॉट ओनली युअर इमोशनल लेवल बट मेंटल लेवल, डीपर लेवल तुम्ही स्वतःला घात करू शकता याचा. आणि त्याचं त्या व्यक्तीला, पार्टनर कोणीही असो, त्याला त्याचे पडसाद किती म्हणजे आहेत किंवा तो काय कुठल्या परिस्थितीनं जातोय हे तुम्हाला माहितीच नाही. सो अशा अंधारामध्ये तीर मारण्यापेक्षा ऍक्च्युली स्वतःला एज्युकेट करा ह्या गोष्टीमध्ये की फिजिकल इंटिमसी वॉज माय फिजिक्स नीड, राईट, अँड इट वॉज अवर नीड. सो ह्या नीडला जर बाजूला ठेवून आत्ता मी इमोशनली किती इन्व्हॉल्व्ह व्हायचं आहे ह्यासाठी मी स्वतःवर काम करून किती इमोशन्स इन्व्हेस्ट करायचे आहेत आणि त्याला कसं आय विल सेट द बाउंड्रीज फॉर इट ह्यावर फोकस करा. म्हणजे काम करा. मी असं पाहिलंय की मुलींचं असं होतं की त्या म्हणतात मी याच्यासोबतच फिजिकली क्लोज येऊ शकले, आत्ता मी दुसऱ्या कोणत्या मुलाला म्हणजे स्पर्श करून देऊ शकत नाही, किंवा माझे मम्मी पप्पा म्हणतात की लग्न करायचंय पण माझ्याकडून ते नाही होणार, मी कोणाला स्पर्श करून नाही देऊ शकत, अशा सुद्धा थिंकिंगमध्ये त्या जातात. करेक्ट. पण मग हे सुद्धा परत माइंडसेटच झाला ना. अगेन हे कंडिशनिंग प्रॅक्टिकली बेसिकली यू हॅव टू एज्युकेट युअरसेल्फ टू थिंक प्रॅक्टिकली. अगदी. कारण इतकं भावूक होऊन आणि असं इमोशनली वीक राहून तुम्ही तुमचं आयुष्य डिझाईन नाही करू शकणार. करेक्ट. तुम्ही करिअर वाईज खूप स्मार्ट राहाल पण तुम्ही आय मीन लाईक ॲट पर्सनल लेवल यू वोंट बी एबल टू बी इन अ रिलेशनशिप आणि मग त्याचे पडसाद किंवा त्याची फळं जी आहेत ती तुम्हाला नाही मिळणार थोडक्यात. आणि मग अशा मुली आपल्याला दिसतात 33-34 वर्षापर्यंत की ज्या सॅच्युरेट झालेल्या आहेत, ज्या खूप अडकलेल्या आहेत काही रिलेशनशिपमध्ये, पास्ट रिलेशनशिपमध्ये, आणि त्यांचे पार्टनर्स मूव्ह ऑन झाले, त्यांनी आणखीन स्वतःला त्यांना त्रास झालाय. सो हे स्वतःला एज्युकेट करून प्रॅक्टिकली डिटॅच होणं आणि वर्क करणं स्वतःवर, दॅट इज व्हॉट द सूत्रा. आय मीन ओके. अगदी. आय वुड से दॅट्स द मंत्र. अगदी 100%.
बरं, मित्रमैत्रीण आपल्या आयुष्यात जसा मित्रमैत्रिणींचा खूप मोठा रोल असतो तसा आपल्या ब्रेकअप ची जी जर्नी आहे किंवा हिलिंग जर्नी आहे त्याच्यामध्ये पण खूप मोठा रोल असतो. पण मोस्टली काय होतं ना, मला असं वाटतं मुलांच्या फ्रेंडशिपमध्ये कदाचित हे जास्त होतं की काय तुला तर मी बोललो होतो ना की मुलगी आहे सोडून जाईल तुला, गेली ना सोडून, किंवा असं होतं की काय विचार करतोस तिचा, चल ना बसूया जरा दारू पिऊयात काहीतरी. म्हणजे जेव्हा त्या मुलाला इमोशनल सपोर्टची गरज असते कुठेतरी मुलं कमी पडतात त्याला तो सपोर्ट देण्यासाठी किंवा त्याला समजून घेण्यासाठी. म्हणजे मित्रमैत्रिणींचा ब्रेकअपच्या त्या जर्नीमध्ये किंवा हिलिंग जर्नीमध्ये नेमका रोल कसा असावा? ओके, आता मित्रमैत्रिणी म्हणजे आपल्या जवळचे, बरोबर. पण हिलिंग डेफिनेशन्स वेगळ्या असू शकतात नाही का. त्यांच्या मते हिलिंग डेफिनेशन अशी आहे की असं सगळं डिस्ट्रॅक्ट केलं की तू मूव ऑन होशील. पण हे अगेन क्विक फिक्सला गेलं. करेक्ट, इज रॉंग. हां, म्हणजे इम्पल्सिव्हली तुम्ही कुठल्याही डिसिजनला जाऊन त्या गोष्टीला बळी पडणं हे कधीही तुम्हाला म्हणजे रॉंग ठरू शकतं. सो इन्स्टेड ऑफ दॅट असा एखादा मित्र किंवा मैत्रीण असू दे, मग त्या मे बी 17-18 फ्रेंड्स नसतीलही, 2च असतील, पण असे फ्रेंड की जे तुम्हाला वेंट आउट व्हायला मदत करतील. बाहेरून आपल्याला प्रेशराईज होणं किंवा बाहेरून आतमध्ये फिक्स करणं किंवा वरती ठिगळ लावणं असे प्रकार करण्यापेक्षा आतून बाहेर वेंट आउट होणं किंवा आतून बाहेर काढणं, ह्याकरता जो प्रिकिंग पॉईंट असतो त्या प्रिकिंग पॉईंटला हेल्प करणारा मित्र आणि मैत्रीण कधीही कामाचे पडतात असं मला वाटतं. खूप छान शब्दांमध्ये सांगितलं. त्यामुळे तो ओपन अप होऊ शकतो अँड दॅट विल डेफिनेटली हेल्प द पर्सन टू अनबर्डन. आणि ते खूप रिलॅक्स इझी वाटतं. आणि मग त्याला आपण बाकीच्या गोष्टी ज्या प्रॅक्टिकली आहेत की बाबा जर्नलिंग कर किंवा अजून स्वतःवर काम कर, ह्या सगळ्या गोष्टी मग तो ऍक्सेप्ट करू शकेल. पण आधी पहिलं बाहेरून म्हणजे प्रेशराईज करण्यापेक्षा किंवा त्याला वर मुलामी लावण्यापेक्षा ते ब्रेक करणं फार गरजेचं. बरोबर, अग्री. बरं, बऱ्याचदा काय होतं की ब्रेकअप नंतर डिप्रेशन, एन्झायटी अशा किंवा एका शेलमध्ये जाणं, आयसोलेट करून घेणं स्वतःला किंवा कधी कधी सेल्फ हार्म करणं, अशा गोष्टींकडे सुद्धा लोक जातात. सो त्यांनी यातून बाहेर कसं पडावं? म्हणजे मला असं वाटतं थेरपी एक आहे, पण थेरपीकडे पण आजकाल असं म्हणजे आजही असं बघितलं जातं की बाबा याला वेळ लागलाय म्हणून हा थेरपी घेतोय की काय, अशा पद्धतीने बघितलं जातं. मग लोक तिथपर्यंत जातच नाहीत थेरपीपर्यंत, त्याच्या आधीच डिप्रेशन, एन्झायटी या सगळ्यामधून जातात. सो त्यांनी कसं बाहेर पडावं? जे क्विक फिक्सचा काय जो काही भूत आहे ना संचारलेलं की पटकन आपल्याला फिक्स करायचं आहे, असं नाही होत आहे. ह्युमन इमोशन्स आहेत त्या ह्युमन इमोशन्सला आधी पहिलं बाहेर येणं आणि त्याच्यामधनं त्या इमोशन्सला आपल्याला सावरायला म्हणजे ग्रिप घ्यायला शिकणं हे फार महत्त्वाचं आहे. आणि ते क्विक फिक्स नाही. एन्झायटी तुला नसेल आली कधी? एन्झायटी मला वयाच्या ह्या आत्ता 50 वर्ष झाल्यानंतर डेफिनेटली एन्झायटी आली. म्हणून मी कुठल्या सायकियाट्रिस्ट आणि सायकोलॉजिस्टकडे धावले नाही. मला म्हणायचं आहे की तुमचं कुठल्या लेवलवरती आहे हे आधी पहिलं जाणून घ्या. म्हणजे जस्ट एन्झायटी येते किंवा पॅनिक अटॅक आलाय म्हणून तुम्ही लगेच ते धावायचं आणि त्याच्यावरती मेडिकेशन घेऊन स्वतःला नंब करायचं किंवा त्यावर, बिकॉज दॅट इज अ ट्रीटमेंट. वी आर लुकिंग फॉर द सोल्युशन, राईट? करेक्ट. यू डोंट नीड अ ट्रीटमेंट, यू नीड अ सोल्युशन. आणि सोल्युशन हे आतून येत आहे, तुमच्यामध्येच आहे ते. त्याला तुम्हाला बाहेरून फिक्सची गरज नाहीये. तुम्हाला वाटतंय फक्त की इतके सगळे जण उभे आहेत, याचा अर्थ सायकियाट्रिस्ट, सायकोलॉजिस्ट काम नाही का करत, थेरपिस्ट काम नाही का करत? डेफिनेटली करतात, पण एका सर्टन लेवल नंतर तुम्ही तिथे जायला पाहिजे. आधी स्वतः काम तर करा स्वतःवरती. स्वतःला फिक्स करता येईल. स्वतःचा विश्वास स्वतःवर पाहिजे की बाबा माझ्याकडे तुम्हीच स्वतःला खूप चांगल्यापणे जाणता. दुसरा कुठलाही व्यक्ती तुम्ही कोण आहात हे जाणत नाहीये. सो स्वतःतली पॉवर आपल्याला माहितीये की बाबा इतक्या लेवलला मी करू शकते किंवा शकतो आणि इतक्या लेवलला मी नाही जाऊ शकत. सो ॲटलिस्ट ट्राय फॉर अ मंथ, मे बी 1 महिना, 1.5-2 महिने. ह्याच्यामध्येही मी सेम कंडिशनमध्ये आहे तर यू माइट रीच आउट टू द एक्सपर्ट्स ऑर मे बी द प्रोफेशनल्स. पण असं नसताना लगेच ब्रेकअप झाला आणि लगेच 8 दिवसामध्ये क्विक फिक्स केलं आणि मग ट्रीटमेंटला सुरुवात केली. इट्स अ ट्रीटमेंट, ऑलवेज रिमेंबर. ट्रीटमेंटमध्ये तुम्हाला ट्रीट केलं जात आहे बाहेरून आणि इथे गरज आहे तुम्हाला आतून बाहेर येण्याची, तुम्हाला सोल्युशनची गरज आहे. बरोबर. सो यू एज्युकेट युअरसेल्फ.
मला वाटतं डिअर जिंदगी मूवीचा रेफरन्स घेऊयात की डिअर जिंदगी मूवी आल्यानंतर असं झालेलं आहे लोकांचं की ब्रेकअप नंतर यू शुड लव्ह युअर सेल्फ, लेट्स टेक अ सायकल आणि जाऊयात आपण आणि मस्त फिरूयात एका राईडवरती जाऊयात आणि सेल्फ लव्ह सेल्फ लव्ह सेल्फ लव्ह सगळीकडे झालं. म्हणजे ब्रेकअप नंतर सेल्फ लव्ह इम्पॉर्टंट आहे, पण मुळात सेल्फ लव्ह म्हणजे पहिलं तर एकटं राहायला शिकायचं आहे आपल्याला आधी आणि मग सेल्फ लव्ह म्हणजे काय असं असतं. सो बेसिकली एकटं राहायला शिकायचं कसं आणि सेल्फ लव्ह म्हणजे नेमकं काय, कसं सेल्फ लव्ह करायचं? एकटं राहणं म्हणजे आजूबाजूला माणसं नसणं नाही. अगदी. माणसं असून सुद्धा तुम्ही जेव्हा स्वतःला लॉयल असता, दॅट इज सेल्फ लव्ह. जेव्हा तुम्ही स्वतःबरोबर सेल्फ टॉक करू शकता, दॅट इज सेल्फ लव्ह. यू डोंट ओव्हर थिंक, बट यू नो व्हॉट यू वॉन्ट. You get connected, you build that connection, self connection. That is self love. तुम्ही स्वतःला जाणता ना, म्हणजे आतमध्ये कोणीतरी एक व्यक्ती आहे, एक स्पिरिट आहे, एक सोल आहे, एक आतमधनं कुठेतरी ऊर्जा आहे जी तुमच्याशी सतत बोलत असते. मग हे लिसनिंग तरी करा. ऍक्टिव्ह लिसनिंग इज व्हेरी इम्पॉर्टंट वेन यू नीड टू इंट्रोस्पेक्ट, वेन यू गो फॉर इंट्रोस्पेक्शन. काहीतरी आतून आवाज येतो, स्वतःशी बोला जे आपण म्हणतो. मग त्याला तुम्ही सेल्फ काउन्सिलिंग पण म्हणू शकता. पण हे स्वतःशी करणं गरजेचं आहे. सीसीटीव्ही कॅमेरात आहेत का, कोणी घरात मला बघताय का, मी आता कुठेतरी बसलोय किंवा बसली तर इथे सगळेजण काय कुठे आजतक वरती दाखवतात का, मीडियामध्ये पब्लिश करतायत का, नाही, मी माझा आहे राईट, इथे आता कोणी नाहीये, तर मी माझ्या स्वतःशी काही गोष्टी लिहून घेऊ शकतो, बोलू शकतो, मिररिंग करू शकतो, जेणेकरून मला उपयोग होईल, मला बरं वाटतंय बाबा. यू नीड टू डू दॅट. आय थिंक. बरं, असं म्हणतात तुम्हाला लाईफचा खरा अर्थ कळायचा असेल किंवा एक लेसन आयुष्यात हवं असेल की तुम्ही पूर्ण चेंज झालायत आणि तुम्ही एकदम मॅच्युअर झालायत, सो एक हार्ट ब्रेक गरजेचा असतो असं म्हणतात. इज इट ट्रू? At least I have not experienced that. I'm sorry. But I feel की हार्टब्रेकनी तुम्हाला लर्निंग खूप मिळतं, क्लॅरिटी खूप येते, कुठचे टक्के टोणपे आहेत हे तुम्हाला कळतं. म्हणजे कुठल्या अडथळ्यांना तुम्ही किती सिव्हिअर लेवलला घ्यायचं आहे, सिरियस घ्यायचं आहे, किंवा काहींना तुम्ही नजरअंदाज करू शकता हे तुम्हाला कळतं. सो इट गिव्स यू अ लर्निंग लेसन. डेफिनेटली यू नो हाऊ टू डील विथ द इमोशन्स ऑल्सो, राईट? अँड दॅट इज डेफिनेटली हेल्प यू, इट विल हेल्प यू टू ग्रो युअर सेल्फ. रिलेशनशिपपेक्षा तुमची ग्रोथ होते, कारण तुम्ही अनकम्फर्ट झोनला जाता आणि कम्फर्टमधून अनकम्फर्ट झोनला जाणं ही ग्रोथ आहे. आणि स्वतःवर मला वाटतं प्रेम पण करायला शिकता कुठेतरी, किंवा स्वतःसोबत टाइम स्पेंड करणं सुद्धा शिकता, रिअलाइज होतं आणि स्वतःला ऍक्सेप्ट करणं होतं की मी हा असा आहे किंवा अशी आहे आणि ज्याच्याबरोबर हे घडलेलं आहे. सो आपण त्याशिवाय आपण कशाला इंट्रोस्पेक्ट करू ना. आपलं जर लाईफ खूप सुंदर व्यवस्थित चाललंय तर आपण स्वतःकडे एवढं लक्षच देत नाही, प्रॅक्टिकल लेवलला जगतो. सो हे न करता सेल्फ लव्ह, सेल्फ इंट्रोस्पेक्शन, इट वर्क्स वंडरफुली. ओके, बरं, माझे सगळे प्रश्न झालेले आहेत. आता जे ऑडियन्स आपल्याला बघतायत आणि मे बी जे ब्रेकअपमधून आता सध्या चाललेले आहेत त्यांना जर तुम्हाला काही मेसेज द्यायचा असेल तर? वाईजली प्रेम करा, स्मार्टली प्रेम करा. ब्रेकअप ही एक स्टेज आहे, ही एक फेज आहे लाईफची. आय विल ऑलवेज से पार्टनर और रोमॅन्टिक पार्टनर इज जस्ट अ पार्ट ऑफ युअर लाईफ. अगदी. काळजाचा वगैरे तुकडा जे तू म्हणालीस, प्लीज नाहीये. पती परमेश्वर तर खूप आउटडेटेड झालाय. कारण मला माहिती आहे की तुम्ही जितके प्रॅक्टिकल असाल, जितके स्मार्ट असाल, जितके कॉन्शियसली माइंडफुलली तुम्ही काम कराल, तेवढं तुम्ही रिलेशनशिपला ग्रो करू शकता. आणि इट्स रिअली अ पार्ट ऑफ युअर लाईफ. म्हणजे आधीच्या किंवा सेंटर ऑफ यू, म्हणजे आधीच्या म्हणजे आमच्या एजपासनं की जर आपण म्हणू तर तेव्हा खूप डिव्होशन होतं जे आताही एक्सपेक्टेड आहे, डेडिकेशन होतं जे एक्सपेक्टेड आहे, पण ते खूप फॉलो केलं जात होतं, ब्लाइंडली फॉलो केलं जात होतं. सबमिसिव्हनेस खूप होता. आत्ताची पिढी तसं नाही करणार का, म्हणून सबमिसिव्ह राहाल तुम्ही. करेक्ट. सो आणि त्यामुळे काय होत आहे की एक्सपेक्टेशन फुलफिल नाही झाल्या तर मग ब्रेक करून टाकूया असं होत आहे. तर इन्स्टेड ऑफ दॅट थोडं वाईजली, कॉन्शियसली सिच्युएशन्स येतात. बट डज दॅट मीन दॅट पार्टनर इज बॅड, दॅट पर्सन इज बॅड? हा एक प्रश्न विचारा. थोडंसं जर नात्यात असतानाच डिटॅच व्हा, म्हणजे सिग्नल्स मिळतील. ब्रेकअप होणार आहे, नाही होणार आहे, काही रॉंग गोष्टी होत आहेत, मग ह्याच्यामध्ये ग्रीन फ्लॅग्स किती आहेत, रेड फ्लॅग्स किती आहेत, आणि मग त्याच्यावरती काम करून तुम्ही पुढे जा. ब्रेकअपही आला तरी ती फेज आहे लाईफची, इट्स नॉट द एंड ऑफ युअर लाईफ.
बरं, थँक्यू सो मच Thanks a lot. मॅम. खूप 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 छान तुम्ही आमच्याशी शेअर केलं. आणि मुळात मला वाटतं जेवढी तरुण पिढी आपल्याला बघते, जे ब्रेकअपमधून बाहेर निघण्याचा प्रयत्न करत आहेत, त्यांच्यासाठी खरंच हे हेल्पफुल असेल. थँक्यू सो मच. तुम्हाला हा एपिसोड कसा वाटला आम्हाला खाली कमेंट्समध्ये नक्की कळवा. अजून कोणत्या विषयांवर तुम्हाला पॉडकास्ट पाहायला आवडेल तेही आम्हाला कमेंट्समध्ये कळवा. आणि पाहत रहा लोकमत सखी.